नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मित्रमैत्रिणींनो, आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांना लक्ष शुभेच्छा. हो, फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनासुद्धा, कारण स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणून सर्वांनाच शुभेच्छा मी देते. आणि आज तुमच्यापुढे मी 3 कविता सादर करणार आहे, तुमच्यापुढे ठेवणार आहे. आणि त्या कविता ऐकून नक्की तुम्ही विचार कराल अशी आशा वाटते, कारण त्या कवितांवरती मी काही भाष्य करावं अशी मला गरज वाटत नाही आहे, कारण तुम्ही सर्वजण जाणकार आहात. मित्रमैत्रिणींनो, स्त्रियांची आजची स्थिती अतिशय प्रगतिशील आहे. सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत, पण तरीही काही घटना आपल्याला क्लेशकारक, दुःखदायक असतातच. पहिली कविता मी सादर करते माझ्या आवडत्या कवयित्री पद्मा गोळे यांची लक्ष्मणरेषा. सीतेपुढे एकच रेषा ओढली लक्ष्मणानं. सीतेपुढं एकच रेषा ओढली लक्ष्मणानं, तिनं ती ओलांडली आणि झाले रामायण. आमच्या पुढे 10 दिशा लक्ष्मण रेषा. आमच्या पुढे 10 दिशा लक्ष्मण रेषा ओलांडाव्याच लागतात. रावणांना सामोरे जावेच लागते. एवढेच कमी असते कुशीत घेत नाही भुई दुभंगून. एवढेच कमी असते कुशीत घेत नाही भुई दुभंगून. मित्रमैत्रिणींनो, ही कविता तुम्ही ऐकली आणि तुम्ही अंतर्मुख झाला असालच. आता दुसरी कविता, आत्ताची सद्यस्थिती यावर भाष्य करणारे संजय चौधरी यांची ही कविता. संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं हे पुस्तक. संपादक डॉक्टर रमेश माने. कविता ऐकवते. तू सिंगल मी सिंगल. बघा आता परिस्थिती कशी बदलली आहे. ती म्हणाली मी सिंगल आहे. ती म्हणाली मी सिंगल आहे. तो म्हणाला मी पण. ती म्हणाली मग. तो म्हणाला तोच विचार करतोय. ती म्हणाली सिंगलच राहू. डबल होऊन पाहिलंस ना काय झालं? भ्रमनिरास, मनस्ताप, चिडचिड आणि पश्चाताप. तू सिंगल राहा, मीही सिंगलच राहीन. बगीचात भेटू, सिनेमाला जाऊ, बर्थडे विश करू. माझा जाच तुला नको, तुझी अरे रावी नकोय मला. कधी आईस्क्रीम शेअर करू, कधी गाडी शेअर करू, कधी प्रॉब्लेम शेअर करू. पण भरती ओसरल्यानंतर पाण्याने पुन्हा आपापल्या समुद्रात जायचं हे मात्र दोघांनीही लक्षात ठेव. भेटू तेवढा वेळ डबल एकमेकांचा निरोप घेतला की पुन्हा तू सिंगल मी सिंगल. तू तुझ्या मुक्कामाला, मी माझ्या. नव्या जगात असंच जगावं लागेल राजा. नव्या जगात असंच जगावं लागेल राजा. हातात हात गुंफू, पायात पाय नको गुंतवायला. हातात हात गुंफू, पायात पाय नको गुंतवायला. स्पर्शासारखे फक्त वर्तमानात राहू, नंतर मी माझी तू तुझा व्हायला. पायात पाय नको गुंतवायला, स्पर्शासारखे फक्त वर्तमानात राहू, नंतर मी माझी तू तुझा व्हायला. गुदमरून टाकणाऱ्या भिंती नको, संशय घेणाऱ्या खिडक्या नको. थोड्याशा गैरसमजानं उडून जाईल असे छप्पर नको. दोघांचं एकत्र घरच नको. एकमेकात मिसळू, वेगळे होऊ, पुन्हा एकत्र येऊ, परत वेगळे होऊ. साचणं नको डबकं, नात्यांचा दुर्गंध नको. काच नको, जाच नको, वाऱ्यासारखं मोकळं वाहू. पुन्हा भेटण्यासाठी
जरा वेगळं होऊ. पुन्हा भेटण्यासाठी जरा वेगळं होऊ. मित्र हो, मित्रच राहू. मित्र होऊ, मित्रच राहू. खांद्यावरती हात ठेवू, श्वासांसोबत चालत राहू. कुठलीही भेट शेवटची करून घेऊ. कुठलीही भेट शेवटची करून घेऊ. तो सिंगल, मी सिंगल. तो सिंगल, मी सिंगल. आतल्या विस्तवाच्या कविता या कविता संग्रहातली संजय चौधरी यांची कविता. मित्रमैत्रिणींनो, ही कविता ऐकून तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल की स्त्रिया आता स्वतंत्रपणे विचार करू लागलेल्या आहेत. स्वतःच्या आयुष्याबद्दल, स्वतःच्या जगण्याबद्दल, स्वतःच्या जीवनाबद्दल स्वतंत्र विचार करू लागलेल्या आहेत. आणि आता मी शेवटी माझी कविता सादर करणार आहे. आमचा एक पुस्तकप्रेमी समूह आहे. तर या पुस्तकप्रेमी समूहामध्ये प्रत्येक शनिवारी एक चित्रकाव्य असतं, म्हणजे चित्र दिलेलं असतं किंवा फोटो दिलेले असतात, विषय दिलेला असतो, त्यानुसार कविता सादर करायची असते. तर एका शनिवारी चौकट, उंबरठा अशा पद्धतीनं तो विषय होता. तर मी चौकट या विषयावरती कविता लिहिली आणि ती सादर करते. कारण ही चौकट किंवा उंबरठा हा स्त्रीला बंधनकारक आहे का की नाही, की तो तिच्या संरक्षणासाठीच आहे, याचा मात्र विचार करायला हवा. आता ही माझी कविता, तिसरी कविता. चौकट. कविता ऐका आणि या तिन्ही कवितांचा तुम्ही विचार करा. आणि आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त तर खास ही कविता तुम्हाला मला ऐकवावीशी वाटते. चौकट. एक म्हणाली, चौकट तोडून बाहेर पडले. एक म्हणाली, चौकट तोडून बाहेर पडले, थेट दुनियेलाच नडले. कळलेच नाही घर कधी मोडले. कळलंच नाही घर कधी मोडले. दुसरी म्हणाली, चौकट न मोडता घराचा उंबरठा कधीच मी ओलांडलाय. दुसरी म्हणाली, चौकट न मोडता घराचा उंबरठा कधीच मी ओलांडला. खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग मी निवडला. खऱ्या स्वातंत्र्याचा, कारण बऱ्याच वेळा स्वातंत्र्याची गल्लत होते. दुसरी म्हणाली, चौकट न मोडता घराचा उंबरठा कधीच मी ओलांडला. खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग मी निवडला. घरातून बाहेर पडताना माझं घर राखणाऱ्या चौकटीला दररोज मी नमस्कार करते. घरातून बाहेर पडताना माझं घर राखणाऱ्या चौकटीला दररोज मी नमस्कार करते. उंबरठ्याशी मीच घातलेली शुभचिन्हांची रांगोळी कधी विस्कटणार नाही, याची मी काळजी घेते. याची मी काळजी घेते. मित्रमैत्रिणींनो, अशा ह्या 3 कविता आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त खास मी तुम्हाला ऐकवल्या. सुरुवातीलाच मी म्हटलं की तुम्ही खूप जाणकार आहात, सुज्ञ आहात. अंतर्मुख होऊयात आणि विचार करूयात. मित्रमैत्रिणींनो, नेहमीप्रमाणेच माझी शेवटची विनंती की तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय लिहून पाठवा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा. बरं, तर पुन्हा भेटूयाच एक नवा विचार घेऊन, नवी कविता घेऊन किंवा नवं काहीतरी घेऊन. बघत राहा प्रतिविश्व एक श्रवणोत्सव हे यूट्यूब चॅनल. नमस्कार.